गुड मॉर्निंग भावांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन ब्लॉग आणि जुना मी. भावांनो, शाईन रायडर या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी योगेश सेलचं काम करतो. सांगली कोल्हापूर जिल्ह्यांसाठी ॲग्री प्रोडक्ट आहेत. त्या ॲग्री प्रोडक्टचं सेलचं काम करतो मी. भावांनो, आपण सेल्स पर्सन आहे. सेल्सचं काम हे प्रत्येकाला वाटत असते की खूप सोपं आहे. गाडीवर बसल्यावर कळते की किती त्याला फिरायला लागते ते. ही माझी शाईन आहे, माझी लक्ष्मी आहे. हिनं भरपूर दिवस मला चांगले आणलेले आहेत. हिने एवढी साथ दिलेली आहे की त्याला लिमिट नाही. प्रत्येक जो कोण आपला सेल्सवाला आहे त्याला माहिती आहे ते. भावानो, मस्ट विजिट पॅराडाइज फोटो स्टँडच्या बरोबर पाठीमागे साईडला अपार्टमेंट आहे. तिथं पॅराडाइज फोटो म्हणून आहे. आपल्या मित्राचंच आहे. तिथं कधीही आला तर एक वेळ अवश्य भेट द्या. फोटो अर्जंट पाहिजे असतील तर. जय हनुमान. बजरंग बलींचं आमच्यावर लक्ष असते. काम थोडं चालू होतं. कृषी विभागात काम होतं. वाळव्याला आलो होतो कारखान्यावर. थोडंसं काम असल्यामुळे टाटा द ब्रँड एक नंबरचा आहे. तिथून पुढे आलो. पेट्रोल भरायला गाडीत आलो होतो तोपर्यंत जॉर्डन दिसला. बावनदा कोणाकोणाचा आहे बावनदा प्लीज कमेंट करा. ताकद कशी आहे सांगा जरा. एक नंबर विषय हार्ड. आणि तिथून पुढे गाडीत बसताना हे बघा आमचे साहेबांना मोबाईल बघितला की लगेच हसायला लागले. काम करत करत असं खेळत दिवस गेला की काय प्रॉब्लेम नसतो आम्हाला. तिथून पुढे साहेब म्हणायला जरा कारखान्याचं पण शूट करा. म्हटलं नको, लय मोठा आहे ते. भावानं वळव्यास कोण असेल तर प्लीज कमेंट करा, शेअर करा, सपोर्ट करा. कसं आहे, तुमचा सपोर्ट, तुमचा लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. नवीन सुरुवात आहे, सपोर्ट करण्याची गरज आहे. नाश्ता करायचा टाइम झाला म्हणून आलो. आष्ट्यामध्ये इंडियन पेट्रोल पंपाच्या पाठीमागे हे हॉटेल आहे. लक्षात राहिलं नाही की व्हिडिओ करायचा आहे तिथं. हॉटेलचं नाव वगैरे कॅप्चर करायचं होतं, पण ते पण लक्षात राहिलं नाही. हे बघा आमचे बजरंग बली. यांच्यामुळं कुठलंही संकट आमच्यावर येत नाही. दिवसाचा प्रवास सकाळ ह्यांच्या सोबतच होतो, त्यामुळं आम्ही निवांत राहतो, रिलॅक्स राहतो. बजरंग बली आमच्यावर कायम कृपादृष्टी ठेवू देत, सगळ्यांच्यावरच ठेवू देत. हे बघा पॅराडाइज फोटोचे मालक वडगावमध्ये. हे बघा त्यांचे फोटो काढलेले आहेत. कसे आहेत फोटो ते. भावाने एक वेळ अवश्य भेट द्या भावाच्या फोटोशॉपला. आत एक नंबरचं त्याने सेटअप करून ठेवलेला आहे. सेटअप चांगला आहे. लहान मुलांसाठी तर मस्त आहे. तुम्ही एक वेळ येऊन बघा. घरात आलो. घरात आल्यानंतर बघा हे आमचं चिल्लर कसं बघा करतंय. एक नंबर. समर्थ माझा आता 3 वर्षाचा आहे. पण मला एक बोलायचं आहे, हल्लीची पिढी एवढी म्हणजे आमच्या 2-3 वर्षामध्ये आम्हाला काही कळत नव्हतं. पण माझा मुलगा हा समर्थ आता काय वेळ बदलली आहे का काय कळेना झालंय. पण मुलं हुशार व्हायला लागलेली. त्यांना कुठल्या गोष्टी काय, कधी काय बोलावं हे कळायला लागलेलं आहे. हे खेळणं एवढं पसरलेलं त्यांना रोजचंच असते. मी घरात आलो की हे असतेच असते. हो ना, सगळ्यांच्यात ज्यांच्यात लहान मुलं आहेत त्यांच्यात सगळं हे असंच असते. घर विस्कटलेलं असतंय. आमच्या घरात माझे वडील, मी आणि मिसेस तिघजणच आहे आणि माझी 2 मुलं. माझी मुलगी आहे स्वामिनी, ही आता 7 महिन्याची आहे. आणि समर्थला आता 4थं वर्ष क्रॉप म्हणजे चालू झालेलं आहे. तिसरा क्रॉस झाला. 4थं चालू झालेलं आहे. आमच्यात आमच्या मुलांवर लक्ष ठेवायला माझे वडील आणि मिसेस हे दोघं जणच असतात. मी कायम बाहेर असतो ऑफिसच्या टायमामुळे. सेल्स पर्सन असल्यामुळे सकाळी 9 ते संध्याकाळचं टायमिंग नसतं घरात यायला. पोरगा माझा संध्याकाळची वाट बघत बसतं. पप्पा कधी येतात. रात्री 12-1 वाजले तरी तो झोपत नाही. दिवसभर काही पण करू दे, पण त्याला संध्याकाळचा वडील लागतो. प्रत्येकाच्या घरात तेच असते भावंडं. मुलं प्रत्येकाच्या घरात हेच असते, पण प्रत्येकाच्या घरात मुलांना आजी असते सांभाळायला. माझ्यात तसं नाही. मी आल्याशिवाय माझा मुलगा झोपत नाही त्याशिवाय. त्याला इव्हन भूक जर लागली तर तो माझ्याकडेच खाल्ल्याशिवाय झोपत नाही. असा माझा दिवस असतो संध्याकाळचा. त्यानंतर ही माझं कन्यारत्न आहे. ही सगळ्यात क्यूट पर्सन माझ्या पूर्ण फॅमिलीमधला. माझ्या बहिणींच्या मुलांमध्ये सगळ्यात लहान म्हटलं तर माझं हे बाळ. सगळ्यात जास्त हिनं सहन केलेला आहे. जन्मजात जवळपास 25 दिवस कृष्ण हॉस्पिटलमध्ये काढलेत. वॉरियर आहे माझी, वॉरियर ही. ज्यांना लेक आहे त्यांना माहित असते. हिनं हिच्यासाठी हिच्याकडे बघून मला सगळं आता मी जो आहे
25 दिवसात भरपूर शिकवलं याने. भावांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट सपोर्ट राहू द्या भावांनो तुमचा. असंच नवनवीन व्हिडिओज आणि नवीन नवीन लोकेशन तुम्हाला सादर करण्याची एक संधी मला द्या. एवढं